1 चमचा तेलामध्ये लसूण, अद्रक आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या. 1 कप ओला वाटाणा टाकून वाटाणा 2 ते 3 मिनिटांसाठी परतून घ्यायचा. चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी टाकून याला 5 मिनिटांसाठी शिजून घ्यायचं. नंतर हे थंड होण्यासाठी ठेवायचं. तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीची ही कणिक मळून 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायची. मिक्सरच्या भांड्यामध्ये जिरे आणि बडीशेप टाकायची. शिजून घेतलेला वाटाणा टाकून याला जाडसर असं बारीक करायचं. यामध्ये गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. सर्व एकजीव करायचं. छोट्या आकाराचा गोळा घेऊन यामध्ये वाटाण्याची फिलिंग भरायची आणि याला व्यवस्थित असं बंद करायचं. थोडंसं सुकं पीठ लावून याची गोलगरीत पुरी लाटून घ्यायची. तेलामध्ये हिला दोन्ही साईडने तळून घ्यायचं. टम्म फुगलेली आपली ही वाटाण्याची पुरी बनून तयार आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय.